आणि युद्धामुळे गॅस पुरवठ्यावरती मोठा परिणाम झालाय। परभणी शहरातील 7 पैकी 7 गॅस पंपांवरती एलपीजी हा संपलेला आहे। 2 दिवसांपासून गॅस उपलब्ध नाहीये, ज्यामुळे अनेक ऑटो चालकांना आपली रिक्षाही बंद ठेवावी लागते। सरकारने लवकरात लवकर एलपीजी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी रिक्षा चालकांकडून केली जाते। परभणीमधूनच याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। पाहूयात। सध्या परभणीच्या या गो गॅस पंपावर आहे। आपण जर बघितलं तर परभणी शहरामध्ये एकूण 6 ते 7 एलपीजी गॅस पंप आहेत। मात्र मागच्या 2 दिवसांपासून या एलपीजी गॅस पंपावर नो स्टॉकचा बोर्ड लागलेला आहे। 7 पंपांवर जे एलपीजी गॅस आहे तो उपलब्ध नाहीये, ज्यामुळे ऑटो चालकांची मोठी अडचण झालेली आहे। जर बघितलं तर परभणी शहरामध्ये 3 ते 4 हजार ऑटो जे आहेत ते या एलपीजीवर चालतात आणि असं असताना जवळपास 2 दिवसांपासून एलपीजीचा पुरवठा जो आहे तो या पंप चालकांना होत नाहीये। त्यामुळे ऑटो चालकांवर कुठेतरी उपासमारीची वेळ आलेली आहे। ऑटो घरी उभे करण्याची वेळ या ऑटो चालकांवर आलेली, कारण जर एकीकडे गॅस मिळत नाहीये, दुसरीकडे पेट्रोल टाकून जर ऑटो चालवला तर ग्राहक जे आहेत ते वाढलेले दर जे आहेत ते देत नाहीयेत। त्यामुळे कुठेतरी ऑटो चालकांची कुचंबना होत आहे आणि यामुळेच आपण जर बघितलं तर याचा परिणाम जो आहे तो मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येतोय। परभणी शहरामधील जे काही ऑटो चालक आहेत यांचं म्हणणं असं आहे की हे जो एलपीजी पुरवठा आहे तो सुरळीत करण्यात यावा। 58 रुपये रेट जो आहे तो मागच्या 22 दिवसांपूर्वी या एलपीजीचा होता। आज तोच दर जो आहे तो 100 पार केलेला आहे। जरी 100 पार केला असला तरी सुद्धा ऑटो चालक ते एलपीजी घ्यायला तयार आहेत। मात्र तरी असं असताना सुद्धा एलपीजी गॅस जे आहे ते मिळायला तयार नाही आणि याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होताना दिसून येत नाही। ऑटो चालकांचे ऑटो जे आहेत ते आता घरात लागलेले आहेत, कारण बाहेर ऑटो काढला तर तो एलपीजी मिळत नाहीये आणि ग्राहक सुद्धा जे काही 30 रुपये पर सीट केलेलं आहे, पहिले 20 रुपये होतं, आता 10 रुपये वाढून केलेले तर ते सुद्धा द्यायला तयार नाही। त्यामुळे ऑटो चालकांची मोठी कुचंबना यामुळे होताना दिसून येत आहे। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।